प्रयत्नशील असलं पाहिजे. आजचा जो प्रकाशन सोहळा आहे, या प्रकाशन सोहळ्याच्या माध्यमातून प्रकाशन सोहळा ज्या पुस्तकाचा आहे, विवेक साप्ताहिक, हिंदुस्तान प्रकाशन मुंबई आणि आदर्श प्राथमिक विद्या मंदिर चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा साजरा होत आहे. पुस्तकाचं जे प्रकाशन झालं त्या पुस्तकाचं नामाभिधान आहे शिव ऋषी आणि शिवसृष्टी. शिवऋषी कोणाला म्हणायचं आहे? याच्यामध्ये संबोधलेलं जे शिवऋषी नाव आहे ते आपल्या सगळ्यांना विदित आहे, सगळ्यांना माहिती आहे की आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जो त्यांच्या जन्मापासून ध्यास घेतला शिवचरित्राचा, तो त्यांच्या शेवटपर्यंत. ऋषी कोणाला म्हणायचं? ज्यानं आपलं ध्येय निश्चित केलं आहे, त्या ध्येय गाठण्यासाठी त्याने अतोनात तपश्चर्या केली आहे, प्रयत्न केली आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि त्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेतून ज्ञान लालसा, ज्ञान जिज्ञासा पूर्ण करून जिचा समाजाला उपयोग होतो असा जो कोणी व्यक्ती असतो त्याला आपण ऋषी तुल्य असं म्हणतो. बाबासाहेबांच्या जीवनाचा जीवनपट जर आपण लक्षात घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की या व्यक्तीनं वयाच्या 15व्या वर्षापासून सातत्यानं शिवचरित्राची प्रेरणा घेतली. शिवचरित्र हा त्यांच्या जीवनाचा अंग बनला. बाबासाहेबांचं जीवन 29 जुलै ते 15 नोव्हेंबर 1921 हा जो कालखंड आहे हा आपण शतायुषी कालखंड असं म्हणतो. अनेक जण जीवन जगतात, अभ्यास करतात, संशोधक होतात, परंतु त्यांना तेवढं जीवनमान लाभत नाही. ईश्वर कृपेनं, नियतीनं त्यांना शतायुषी केलं. शतायुषीच्या कालखंडामध्ये, 100 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी आपलं पूर्ण जीवन हे शिवचरित्राच्या सान्निध्यात घातलं. एक इतिहास संशोधक म्हणून त्यांनी आपलं जीवनमान व्यतीत केलेलं आपल्याला दिसून येतं. संशोधक म्हटला की त्याची बारकाई असते. आयुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला यालाही महत्त्व असतं. एका उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एका घरामध्ये 4-5 वयस्कर लोक होते आणि या वयस्कर लोकांच्या मध्ये साधारणतः 75च्या वरच्या वयाचेही लोक, आणि त्यांना विचारलं गेलं की आपलं वय काय? तर कोणी 2 वर्ष सांगितलं, कोणी 5 वर्ष सांगितलं, कोणी 4 वर्ष, कोणी 7 वर्ष. दृष्टीस पडल्यावर वय 75च्या वर दिसत होतं, पण 2, 4, 5, 7 असं त्यांनी ज्यावेळेस विचारलं तेव्हा असं वय सांगितलं तेव्हा त्याचा खुलासा त्यांना विचारला की असं कसं काय? तर त्यांनी सांगितलं की आता गत 2 वर्षापासून आम्ही रामायण महाभारत अध्यात्म जाणत आहोत आणि तेव्हा आम्हाला जाण झाली की खरं आयुष्य हे आहे. अध्यात्म जीवनामध्ये जगण्याचं माझं आयुष्य 2 वर्षाचं आहे, कोणी 3 वर्षाचं, कोणी 5 वर्षाचं. म्हणून त्यांनी असं वय सांगितलं. आधीचं वय जे आम्ही जगलो ते वाया गेलं असं आम्हाला वाटतं, त्याचा आम्हाला पश्चाताप होतो असा खुलासा त्यांनी दिला. म्हणजे जेव्हा वय माणसाचं विचारात घेतलं जातं ते त्याच्या कर्तृत्वाचं, त्याच्या धर्मनिष्ठेचं, त्याच्या जाणीवेचं, त्याच्या तपश्चर्येचं, त्यांनी केलेल्या कार्याचं, त्यांच्या कर्तव्याच्या अनुषंगाने वयाचा विचार केला जातो. बाबासाहेबांच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी जे जीवन जगलं, त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याला आपल्या जनमानसामध्ये जागृती निर्माण व्हावी आणि सर्वांना त्याची जाणीव व्हावी. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सगळ्यांना आहे. शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु नुसतं माहिती होऊन चालणार नाही, तर त्यांच्या विचाराचा, त्यांच्या गुणाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा मानवी जीवनावर उमटावा व सामान्य जनमानसात जागृती निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश विवेक साप्ताहिकाचा आहे. आणि त्याच उद्देशानं म्हणून हा एक विशेषांक इथे प्रकाशित केलेला आपल्याला दिसून येतो. या विशेषांकाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं
तर आपल्या असं लक्षात येईल की सामान्यपणे या अंकामध्ये अनेक गोष्टींचा, अनेक पैलूंचा उलगडा केलेला आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या जीवनाला 100 वर्ष ते जीवन जगले, त्यांना आपण शतायुष्य म्हणतो. त्यांच्या जीवनाच्या शतायुष्याच्या संदर्भात हा अंक प्रकाशित करायचा मानस विवेक साप्ताहिकाचा होता. पण त्यांनी असं म्हटलं की नियतीचा कद्रूपणा, त्यामुळे हा अंक त्यांच्या शतायुष्याचा विषयांक न करता आदरांजलीचा विषयांक करावा लागला. हे स्पष्टीकरण त्यांनी आपल्या या पुस्तकामध्ये विवेक साप्ताहिकाच्या माध्यमातून दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाचं जर आपण जीवनपट लक्षात घेतला तर ते एकाच आयुष्यामध्ये, जरी त्यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळालं तरी ते कमी पडलं असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण त्यांचं कार्यच एवढं महान आहे की ते एकाच आयुष्यामध्ये अनेक जीवन जगले. बाबासाहेब एक इतिहास संशोधक होते, एक नाटककार होते, एक लेखक होते, एक दिग्दर्शक होते, एक कलावंत होते आणि त्याचबरोबर एक संघ स्वयंसेवक म्हणून होतो. त्यांच्या बाबतीत, एवढ्या या महान व्यक्तीच्या महान कार्याच्या बाबतीत आपल्याला त्यांच्यामध्ये असलेला संयमी आणि विनम्रतेचा विचार जर लक्षात घेतला तर एकदा इसवी सन 1972ला ते लातूरच्या कार्यक्रमावर होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी संघशाखेत जाईल म्हणून ते प्रभात संघस्थानावर गेले आणि प्रभात संघस्थानावर कोणी अभ्यागत आला तर त्याचा परिचय दिला जातो. त्या दृष्टीनं ते म्हणाले की माझा परिचय मी देईल. आणि त्यांनी परिचय देताना सांगितलं की मी एक पुण्याचा संघ स्वयंसेवक आहे आणि मी जे काही आहे ते या संघ कार्यामुळे आहे. एवढाच परिचय त्यांनी या महान व्यक्तीनं आपल्याला दिलेला आढळून येतो. त्यांनी जे शिवाजी महाराजांच्या काळातलं जे शिवचरित्र लिहिलं ते साता समुद्रापार पलीकडे गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्या चरित्रामधले अनेक वाक्य मनाला भावणारे आहे. साधं रायगडाच्या एका टकमक टोकाच्या बाजूचा कडा त्यांना लक्षात आल्यानंतर त्याचं वर्णन करताना त्यांनी एक वाक्य लिहिलं की या कड्यावरून उतरण्याची हिंमत होईल ती फक्त पाण्याच्या प्रवाहाला आणि वर येण्याची हिंमत जी होईल ती फक्त वाऱ्याच्या झोताला. तटबंदीच्या स्वरूपात त्यांनी लिहिलं की रायगडाची जी तटबंदी कशी आहे तर सीतेच्या हृदयात रावणाला जसा प्रवेश अशक्य आहे तसं रायगडाच्या तटबंदीत रायगडात प्रवेश अशक्य आहे. म्हणजे हे बाबासाहेब लिखाण करू शकतात. त्यांच्या या शिवचरित्रामध्ये अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात. शिवसृष्टीच्या संदर्भात आपण जर विचार केला तर शिवसृष्टीची संकल्पना त्यांना प्रथम प्रतापगडावर इसवी सन 1968-69 साली सुचली. प्रतापगडावर गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं, आपण म्हणतो की इतिहासकालीन ज्या वस्तू आहेत, इतिहासकालीन जे पुरावे आहेत त्या घडलेल्या घटनाचे मूक साक्षीदार आहेत असं म्हटलं जातं. ते मूक साक्षीदार आहेत कोणासाठी? सामान्य व्यक्तींसाठी, तुमच्या आमच्यासाठी. परंतु जो संशोधक असतो, ज्याने त्या ध्येयाला समर्पित केलेलं असतं, अशा इतिहास संशोधकाच्या माध्यमातून जर विचार केला तर हे संशोधक जेव्हा अशा ठिकाणी जातात तेव्हा त्या मूक साक्षीदार त्यांच्या कानात हितगुज करत असतात, बोलत असतात. तसं बाबासाहेबांच्याशी संशोधनाच्या काळात देखील हे मूक साक्षीदार त्यांच्याशी जणू बोलत होते. ते शिवस्वरूप झालेला हे एक व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याशी विचार करत असताना त्यांच्याशी असलेलं हितगुज जणू काय ती घटना घडत आहे अशा पद्धतीनं त्या इतिहासकालीन वस्तूंमध्ये उभे असताना त्यांना वाटत होतं. शिवसृष्टीची संकल्पना 62-68 साली त्यांना लक्षात आली आणि आपण प्रतापगडावर शिवसृष्टी उभी करावी अशी भूमिका त्यांनी घेतली. परंतु शिवसृष्टी उभं करणं तितकं सोपं काम नव्हतं. अनेक असंख्य अडचणी त्यांच्या समोर होत्या आणि त्या अडचणीमुळे ते शिवसृष्टी तिथे त्यावेळी साकार करू शकले नाहीत. परंतु ध्यास एकच, शिवप्रेरणा.
आणि ते आपल्याला पूर्ण करायचं ही त्यांची जिज्ञासा, चिकाटी. संशोधक म्हटला की चिकाटी असली पाहिजे. इतिहास संशोधकाला अनेक गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे. त्याला ताम्रपट वाचता आला पाहिजे, त्याला शिलालेख वाचता आला पाहिजे, त्याला त्या काळात जाता आलं पाहिजे आणि त्याचं स्पष्टीकरण स्वतःहून घेता आलं पाहिजे. अनेक भाषांचं ज्ञान असलं पाहिजे, असा तो संशोधक होता. आणि ते सगळे गुण त्यातून बाबासाहेब पुरंदरे गेलेले आपल्याला आढळून येतात. त्यांच्या या शिवसृष्टीच्या प्रकल्पाचा ध्यास त्यांनी घेतला होता आणि मग त्यांनी एक औचित्य साधलं. 300वा शिवराज्याभिषेक सोहळा मुंबईला होता इसवी सन 1975मध्ये, 74-75ला. त्या सोहळ्याच्या प्रसंगी शिवराज्याभिषेक संकल्पना लोकांसमोर मांडावी की जेणेकरून लोकांच्या मनावर शिवराज्यकालीन स्थिती आणि त्याची असलेली परिस्थिती ही लोकांच्या मनावर ठसावी आणि शिवरायांच्या गुणांचा तिथे उल्लेख व्हावा, हा त्यांचा उद्देश होता. आणि या उद्देशाच्या माध्यमातून त्यांनी शिवकल्याण राजा नावाचं एक नाटक, एक प्रयोग तिथे सादर केला. शिवकल्याण प्रयोगामध्ये शिवराज्याभिषेकाची संकल्पना देखील त्यांनी तिथे साकार केली. आणि त्या संकल्पनेसोबतच त्यांच्या असं लक्षात आलं की लोकांचा भरघोस प्रतिसाद आहे. मग त्यांच्या मनामधली जी शिवसृष्टी होती, त्या शिवसृष्टीचं एक प्रदर्शन तिथल्याच बाजूच्या मैदानावर त्यांनी स्वतः जवळून 5 ते 6 लाख रुपये या शिवकल्याण प्रयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या रकमेचा खर्च करून तिथे एक शिवसृष्टीचं प्रदर्शन उभं केलं. त्या शिवसृष्टीच्या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि मग त्यांना पुन्हा असं वाटलं की जर याला सातत्यानं प्रतिसाद मिळतो तर का नाही आपण शिवराज्याभिषेकाची शिवसृष्टीचा सोहळा एक शिवकालीन सगळं आपण उभं केलं पाहिजे की जेणेकरून जनसामान्यांना 17व्या शतकात कशी परिस्थिती होती, त्याचं जीवन कसं होतं याची माहिती व्हावी. याचा आराखडा या पुस्तकाच्या माध्यमातून विवेकने सांगितलेला आपल्याला दिसतो. एकदा ते रोममध्ये गेले असताना एक त्यांनी ओपन एअर ॲपेरा हा पाहिला. त्या ओपन एअर ॲपेरामध्ये स्टेजवर हत्ती, घोडे, उंट, रथ तिथे दिसले. आणि मग त्यांना असं जाणवलं की इथे हे साकार होऊ शकते, तर आपण का नाही साकार करू शकत. आणि मग तिथून त्यांना जाणता राजाची संकल्पना सुचली आणि जाणता राजाचा जन्म झाला. इसवी सन 74 पासून त्यांच्या मनात असलेला जो जाणता राजा होता, पुण्यवंत निष्ठावंत असा जो राजा होता, त्या राजाचं एक चरित्र लोकांसमोर यावं या दृष्टीनं आणि तेही एक चलस्वरूपात यावं या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केला. तसंच त्यांना एक दुसरं आढळून आलं की ॲगास्टिना ख्रिस्ती नावाची एक लेखिका होती. त्या लेखिकेनं माऊस ट्रॅप नावाचं एक नाटक लिहिलं होतं. आश्चर्य असं आहे की हे माऊस ट्रॅप नावाचं नाटक एकाच ठिकाणी एकाच नाट्यगृहामध्ये सातत्यानं 26 वर्ष चाललं. एकच प्रयोग एकाच ठिकाणी 26 वर्ष चालणारा हा एक विलक्षण असा योग होता. त्यातले नाटक कलावंत म्हातारे झाले होते. 26 वर्षाच्या कालखंडामध्ये काम करणारे लोक तेच, परंतु नाटक मात्र तरुण होतं. जरीसुद्धा इतकं कालखंड तिथे त्या नाटकाचा प्रयोग झाला तरी लोकांमधली त्या नाटकाविषयीची आवड मात्र कमी झालेली नव्हती. ती दिवसेंदिवस वाढत होती. तिचा प्रभाव हा जनसामान्यावर होत असलेला आपल्याला दिसून येतात. त्याचाही विचार या जाणता राजाच्या संकल्पनामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यांनी जाणता राजा एक चलप्रयोग, एक सगळ्यांच्या मनावर स्टेजवर मंचावर ज्वलंत असा शिवराज्याभिषेकाचा सोहळा साजरा करायचा या भूमिकेनं तो विचार मनात ठाणला. आणि तिथूनच त्यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांना याची संकल्पना सांगितली की आपल्याला देखील आपल्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा विषय आपल्या लोकांपर्यंत अशा पद्धतीनं जाणता राजा पोचवायचा आहे. आणि मग तो सुरू केला. तो सुरू करण्यासाठी त्याचे संवाद कोण लिहायचे,
संकल्पना काय कशी रचायची, काम करणारे कारागीर एवढ्या महानाट्यामध्ये असणाऱ्या कारागिरांची संख्या, कलाकारांची संख्या कुठून मिळवायची, हा सगळा प्रश्न त्यांनी सोडवला. त्याची रचना केली, त्याच्या संबंधात असलेलं एक विवेचन केलं, संवाद तयार केले आणि विभागशः संवाद वाटप केले. सतत 8 वर्ष या संवादाचं प्रयोग विभक्तरित्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या कलाकारांमध्ये होत होतं. आणि मग त्याचा एक आत्मविश्वास यांच्या मनामध्ये जेव्हा निर्माण झाला, तेव्हा या सगळ्या संवादाचं एकत्रीकरण केलं आणि 15 एप्रिल 1985 साली जाणता राजाचा प्रयोग त्यांनी साकार केला. आपण सगळ्यांनी जवळपास जाणता राजा पाहिलेला असेल. आपल्याला सुद्धा त्याचा योग आला. खामगावला सुद्धा नाटक झालं होतं, अकोल्याला सुद्धा जाणता राजाचा प्रयोग झाला होता. त्याची संकल्पना साकार झाली ती 15 एप्रिल 1985ला. संकल्पना साकार झाली, जाणता राजा अस्तित्वात आला, महाकाय नाट्य लोकांच्या मनावर ठसलं. त्याची गोडी अजूनही आहे. त्या संबंधात असणारी ते व्याख्याते म्हणून होते, त्यांची 14,000 व्याख्यानं बाबासाहेबांनी शिवचरित्रावर दिलेली आपल्याला दिसून येतात. अशा वेगवेगळ्या माध्यमातून, जमेल त्या माध्यमातून लोकांच्या मनावर जाणता राजा ठसवायचा. शिवाजी महाराजांविषयीचे गुण सांगायचे, त्यातील काही गुण आपल्याला घेता आले तर ते आपल्याला घेता आले पाहिजे. यासाठी कायमस्वरूपी शिवसृष्टी असावी की ज्या शिवसृष्टीच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं प्रेरणा मिळत राहील. या दृष्टीनं या शिवऋषीनं शिवसृष्टीची संकल्पना पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. इसवी सन 2000मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून 8.12 हेक्टर जमीन आंबेगाव बुजुर्ग येथे पुण्याजवळ त्यांनी शिवसृष्टीसाठी नियुक्त केली, मिळवून घेतली आणि तिथे या प्रकल्पाला सुरुवात झाली. प्रकल्पाचं एस्टिमेट काढल्या गेलं, त्याचं सगळं सांगितलं की किती खर्च येईल असा अंदाज केला. तर त्याच्यामध्ये त्यांनी एकूण या प्रकल्पाला 302.50 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. आणि काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर पहिला टप्पा आज साकार झालेला आहे, सरकारवाडा या नावानं. त्या टप्प्याला साकार करण्यासाठी 50 कोटी रुपयाचा खर्च आलेला आहे. म्हणजे शिवसृष्टीची संकल्पना किती मोठी आहे पहा. त्यांची शिवसृष्टी, शिवपार्क ही एक थीम पार्क आहे. बाहेर असलेला माणूस 21व्या शतकात आणि त्यामध्ये शिरलेला माणूस 17व्या शतकात पोचण्याची संकल्पना या शिवऋषीनं ती योजली होती. आत गेल्यानंतर तो 17व्या शतकात वावरतो आहे अशी त्याची भूमिका होईल आणि 17व्या शतकातल्या सगळ्या घडामोडीच्या स्थितीचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहील अशी ही शिवसृष्टीची संकल्पना इथे त्यांनी पहिला टप्पा साकार केला. पहिला टप्पा साकार झाल्यानंतर दुसरा टप्पा आहे भवानी मंदिर, राजसभा, रंगमंडल या सगळ्या संबंधात आता काम सुरू आहे. तटबंदी हे काम 30% पूर्ण झालं. दुसऱ्या टप्प्याचं काम 30% पूर्ण झालं. परंतु नियतीनं असा खेळ खेळला की हे पूर्ण काम पूर्ण होईपर्यंत या शिवऋषीला आपल्यातून नियती घेऊन गेली 15 नोव्हेंबर 2021मध्ये. त्यामुळे त्यांचं राहिलेलं जे अपुरं स्वप्न आहे त्या अपुऱ्या स्वप्नाला पूर्ण करण्याची जबाबदारी पर्यायानं तुम्हा आम्हावर आली असं मत या विवेक साप्ताहिकाने व्यक्त केलं. आणि ही जबाबदारी एक शिवप्रेमी म्हणून आपण ती सांभाळली पाहिजे, पेलली पाहिजे आणि त्यांच्या स्वप्नाचं साकार केलं पाहिजे. म्हणून या विशेषांकाचं महत्त्व, म्हणून या विशेषांकाची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये आली आणि हा विशेषांक तुम्हा आम्हासमोर पोचवण्याचं काम केलेलं आहे. या अंकाच्या माध्यमातून आपल्याला शिवाजी महाराजांचे अनेक पैलू तर दिसतीलच, परंतु बाबासाहेबांनी या शिवसृष्टीसाठी केलेल्या सगळ्या प्रयत्नाची पराकाष्ठा किती केली, त्यांना कोणकोणत्या टप्प्यातून जावं लागलं आणि शिवसृष्टी साकार करण्यासाठी कोणता विचार त्यांच्यासमोर आला, तो विचार कसा आहे आणि तो साक्षात कसा तो प्रत्यक्षात उतरवला, याचं सर्व
चिंतन या विशेषांकामध्ये लेखाद्वारे वेगवेगळ्या लेखकांनी इतिहास संशोधकांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या अंकामध्ये शिवसृष्टीसंबंधीची सर्व संकल्पना आपल्यासमोर लक्षात येईल. या अंकाचं जर आपण वाचन केलं तर निश्चितपणे आपल्याला शिवसृष्टी म्हणजे काय आणि शिवसृष्टीचा कसा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो आणि शिवसृष्टीची खरी संकल्पना काय याचं स्पष्ट चित्रण या अंकाच्या माध्यमातून आपल्याला वाचावयास मिळेल. आणि असा हा विशेषांक आज या ठिकाणी प्रकाशित झालेला आपल्याला दिसून येतो. या विशेषांकाचं जे लिखाण बाबासाहेबांनी केलं त्या लिखाणाचा या शिवशाहिराला, बाबासाहेब पुरंदरेंना, या महामानवाला पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण असे पुरस्कार प्राप्त झालेल्या या महाथोर व्यक्तीला त्यांच्या शिवसृष्टीच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी हा अंक आपल्यासमोर सादर झालेला आपल्याला दिसून येतो. अशा या थोर व्यक्तीचा, शिव ऋषीचा मी आदर करतो, त्यांना प्रणाम करतो आणि त्यांच्या या शिवसृष्टीचं जे स्वप्न अपूर्ण राहिलं त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असला पाहिजे आणि आपणही त्या शिवसृष्टीच्या भूमिकेतून जगलं पाहिजे. त्याचे विचार, त्याचे गुण आपल्या अंगी बांधले गेले पाहिजे. हा विचार या ठिकाणी मांडतो आणि या शिवशाहिराला प्रणाम करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. मला आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तुमच्याशी हितगुज करण्याचा मला योग आला, त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद. त्या अंकाची किंमत 125 रुपये आहे. त्याचे 25 रुपये हे शिवसृष्टीला जाणार आहे. ते साप्ताहिक परत त्यांना ते पाठवणार आहे. एक फार मोठी घोडचूक झाली पाहिजे, तुमच्या लक्षात आली असेल. समोर पाहुणे बसले, त्यांचं स्वागतच केलं गेलं. काही हरकत नाही, चूक झाली, चूक पण दुरुस्त करू. स्वागताची काही आवश्यकता नाही. आपण आपले स्वामी सांगितलं, तुमच्याच माळेतला एक म्हणी आहे. मी प्रोटोकॉल असतो ना. शाळेच्या शिक्षिका ज्योती मॅडम यांना मी विनंती करतो, त्यांनी आपल्या डोंगर मॅडमचं स्वागत करावं. लक्षातही आलं नाही. हा, काही नाही विषय. जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचं स्वागत ज्ञानेश्वर आंबोडकर करतील अशी त्यांना विनंती करतो. ज्यांच्या हस्ते आपण प्रकाशन केलं ते प्राचार्य गव्हाणे सर यांचं स्वागत दादासाहेब खोतरकर करतील अशी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष